तर चला, शुभ सकाळ झाली आहे दिवसाची सुरुवात आणि मी बनवते दादूसाठी इडली, डब्याला पण आणि नाश्त्याला पण। तर मुलं रोज भाजी पोळी खाऊन पण कंटाळून जाते, तर म्हटले चला आता इडली करू। मग रात्री काल भिजत टाकलं होतं, चटणी पण केली मस्तपैकी मी खोबऱ्याची, आणि भक्तीला पण आवडतं आणि दादूला पण आवडतं आणि आजी बाबांना पण आवडतं। तर चला व्हिडिओ बघत राहा स्किप न करता। तर चला, स्वयंपाक झालेला आहे, परत दादूचा डब्बा झालाय आणि घरातला थोडासा पसारा आवरलाय। आता भांडे आणि धुणं मी पटकन करून घेते। आणि तुम्हाला तर माहितीच आहे रोजची रुटीन माझी वाली, हे करायचे पॅकिंग करायची जिप्स। भक्तीची झाली आहे आंघोळ, आता आम्ही जातो कपडे धुवायला आणि भक्ती पण मला मदत करणार आहे, हा ना भक्ती? खाली कशाला घ्यायचं भक्ती, तू लहान आहे अजून बाबू, तू मोठी का लहान आहे ना? मग नंतर कपडे धुवायचे मोठे झाले। हा दाखव तुझा फ्रॉक कसा दिसतोय बघू, आम्हाला सगळ्यांना बघू दे। वा वा, छान दिसतं बरं का। हा छान आंघोळ केली मस्त। बाबाई नाही म्हणायचं, आता दिवसाची सुरुवात झाली। शुभ सकाळ, खेळा आता। मी जाऊ मग पॅकिंग करायला? तू खेळ ना बाई, मग तुला झोपायचं पण नाही, काय करायचं मग? झोपायचे आहे का? मग चाल झोपायला गाय गाय। आता आमची भक्ती झोपून घेणार आहे, हा ना बाई? तर माझे कपडे पण धुवून झाले होते आणि आता ते वाळत टाकायचं काम चालले। काही वाळत टाकले आणि काही आता परत आले वाळत टाकायला। भक्तीचं चालू होतं मध्ये बडबड, मम्मी मी टाकू का, मम्मी मी धरू का, तिची बडबड चालूच असते। आणि सकाळी आपण उठलं का लगेच म्हणते मम्मी मला पण साडी घालायची। आंघोळ केली का पहिले तिला लगेच साडी, मी साडी घातली का लगेच तिला साडी पाहिजे राहते। तर तिला गोड गोड बोलून मग हे फ्रॉक घातला मागवाशी मी तिला। आणि तिला आता नवीनच, म्हणजे जे पहिले कपडे होते ना मुलांचे फ्रॉक वापरणं होत नाही पोरींचे, त्यामुळे मी तिला रोज नवीन नवीन एक एक ड्रेस घालते। तिचे बड्डेचे सासले ड्रेस आहे, तिचा एकच बड्डे केला तर आम्ही पहिला, आणि तेव्हा तिला खूप फ्रॉक आले होते, मी तेच तिला अजून वापरते। आम्ही दुसरा काही बड्डे आम्ही तिचा केला नाही आहे, फक्त एकच पहिला बड्डे केला। आणि त्याच्यानंतर मग मिस्टर बोलले काय बड्डे करायचा आपण, त्यापेक्षा देवदर्शनाला जाऊ। मग आम्ही तिच्या दुसऱ्या बड्डेला एका ठिकाणी देवाला दर्शनाला गेलो होतो आणि थोडी दानपेटी तिच्या नावाची दक्षिणा टाकून दिली, आणि तसा आम्ही तिचा बड्डे सेलिब्रेट केला होता, नंतर केला नाही पण। तर चला बसले मी पॅकिंगला आता। तर आता पॅकिंग करून घेते। आणि ह्या जिप्सच्या खूप मोठ्या मोठ्या दांड्या आहेत, ते खूप छाटायला लागते आणि प्रत्येक फांटी उचलून उचलून हाताला इतकी कळ लागते दिवसभर। संध्याकाळी 5:30 पर्यंत हे कंटिन्यू कामच करायला लागतं आणि त्याच्यानंतर मग घरातलं आवरायचं, खूप थकून जातं। अजून एवढी पॅकिंग बाकी आहे, तुम्हाला बंडल दाखवत होते। आणि जे बॉक्स पॅक झाले ते मिस्टरांनी त्याच्यावर नाव टाकले, आवळून घेतले, बाकी पॅकिंग अजून करायची बाकी आहे। तर दुपारचे 4 वाजले, आता मी भांडे वगैरे लावून घेते, कारण की सगळ्यांना चहा पाणी करायचं आहे। आणि सकाळचे चहाचे भांडे सर्व आज एकत्रच घासले, त्यामुळं भांडे पहिले लावल्याशिवाय काहीच उमजत नाही। हे इडलीचं भांडं मी पिशवीत पॅक करते। आमच्या इथं कसं पत्र्याच्या घरात खूप खकाना येतो, त्यामुळे मी सहसा सगळं पिशवीतच पॅक करून ठेवत असते, म्हणजे व्यवस्थित काढलं का थोडं धुवून घेतलं तरी चालतं। आणि भांडे लावून घेते लगेचच, मला सगळ्यांना चहा ठेवायचा आहे। कामाला 2 बाया आहे, त्यांना पण चहा आणि सगळ्यांना घरच्यांना पण चहा ठेवायचा आहे। तर चला या सर्वजण चहा प्यायला। सकाळचं घरातलं पण पुसलेलं नव्हतं घर, आणि मग आता नंतर मी पॅकिंग वगैरे झाल्यावर मधून उठले चहा करायला, तेव्हा सगळं व्यवस्थित आवरलंय। बघू शकता किती क्लीन आवरलंय मी, आणि घरं पण पुसून घेतलेले। तर सगळं आवरलं, आता घरातलं चहा पाणी झालं। आता दादू आला शाळेतून आणि तो पेरू कापू राहिला, आणि पेरू कापून तो मला पण देणार आहे खायला। तिकडून भक्ती पण आली आहे आणि भक्तीला पण पेरू खायचा आहे। कापरे पटकन आवर, आम्हाला पेरू दे। भक्ती तुला पेरू खायचा का? हो म्हणायचं, तुला काय शिकवलंय?
हो. भाऊला म्हण मला पेरू दे भाऊ. त्या आमची चालली पेरूची पार्टी, या सगळ्यांनी पेरू खायला. सांग बघ ते. आम्ही पेरू खातो सांग. आणि तू आता शाळेचे कपडे बदल पटकन, लवकर बदल, नाही तर मग केव्हा मग बसा पेरू खात. चला तर आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला मी लागलेली आहे आणि पॅकिंगचं सगळं काम आवरलंय, पसारा आवरलेला आहे. आणि मी आज करते कोल्ड डिंगऱ्याची भाजी आणि डांगराची भाजी. मी डिंगऱ्या मस्त बारीक चिरून घेणार आहे आणि पातळ काहीतरी भाजी परत करते, म्हणजे 3 भाज्या करणार आहे. आणि डिंगऱ्या अशा मस्त पावशीने चिरून घेतलाय मी. तर चला संध्याकाळच्या स्वयंपाकाची रुटीन. मला करायची अशी डिंगऱ्याची भाजी आणि डिंगऱ्या मी उकडत टाकल्या गरम. इथं माझी डिंगऱ्याची भाजी तयार आहे. तर चला संध्याकाळचा स्वयंपाक झालाय आणि आता जेवण वगैरे करतो. पण पोरं जरा तिकडे खेळायला गेलेले जाऊबाईच्या इथं. मग आता मी तोपर्यंत काही बाकी असेल ते काम आवरून घेते. म्हणजे जेवढं संध्याकाळचं थोडंसं लवकर आवरून ठेवलं नीटनेटकं, मग सकाळी सोपं जातं. मी काय करते संध्याकाळी थोडंसं चांगलं व्यवस्थित आवरून ठेवते. मग सकाळी टाइम नसतो, मुलांच्या आवरण्यामध्ये वेळ निघून जातो. त्यामुळे आता मी पटापट थोडंसं काम आवरून घेते. आहे ते बाकीचं नीटनेटकं सगळं लावून देते आणि इथंच माझी व्हिडिओचे एंड करते. तर भेटूया परत नंतरच्या व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना बाय बाय, शुभरात्री.